तर मित्रांनो आम्ही 3 जण चाललेलो आहोत कंकेश्वरला. तर जाऊन तिथे मस्तपैकी मजा करू. तुम्ही आमच्यासोबत राहा आणि पूर्ण आमचा ब्लॉग बघा. तर आता आम्ही पोचलेलो आहोत पेझारीला. मी आता सरी मार्गेने चाललेलो आहोत कंकेश्वरला. मित्रांनो गाड्या बघा किती पार्क झालेल्या आहे तिथे. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत कंकेश्वरच्या इथे खाली. आम्ही जाणार आहोत आता वरती. च्या बरोबर राहा, ब्लॉग पूर्ण बघा. गुडचा रस्ता पकडला आपल्या आड्या. हे बायांचं काही नाही काय दुखायला लागलंय आता. हे जागा बघूया बसायला खाली. दुखायला लागलेले आहेत. थोडासा अंतर चाललंय फक्त. तिकडे दाखव थोडासा अंतर चाललेलं आहे. स्पॉट बसायचा. हा इथे दुसरा जण बसलेला इथे. चला जाऊ चला. आता तिसरा स्टॉप घेतलेला आहे आणि दम निघलेला आहे. तर आलेलो आहोत आणि हा ह्यांचा चौथा स्टॉप. ची हालत बघा कशी झाले. ह्यांचा आता 5वा स्टॉप झालेला बसलेला. हे इकडे बघा काय होतंय. दमलाय मित्रांनो. मी पण बसलेलो आहे. मी पण दमलो आता. यांच्यासोबत पण मी पहिल्यांदाच बसलो खाली. यांचं 5-6 वेळा बसलेले आहेत. 2दा बसला असतील तेव्हा. ह्याचं काय ऐकू नका. तर भेटू अर्ध्या वाटेत. लागलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे देऊळ जरा बंद होतं तर आम्हाला आतमध्ये जाऊन नाही दिलं. तर आम्ही बाहेरूनच व्हिडिओ काढले. तुम्ही बघू शकता ते. आई मात्र आता उडी मारतोय बघा. इथे आलेलो आहे मी. मला काय पोहता येत नाही. तर तो राज मात्र त्याने उडी मारली तर मी मारीन. कारण मी डोबलो तर तो पण मला वाचवलाय. हा माणूस मात्र त्याच्यासोबत आलेलो आहे मी. राज मात्र बघा तिथे घाबरलेला आहे. मी गेलेलो रविवारी. तर रविवारी बघा तुम्ही खूप गर्दी होती.
पण पोहायला खूप मजा आली. मी तर पहिल्यांदाच पोहलो, मला तर पोहताच येत नव्हता. तुम्ही बघू शकता घाबरत घाबरत पोहलो. तर राज म्हात्रेने उडी मारली म्हणून मी बोललो आता मी पण मारतो, आता बघू काय होईल ते होईल. टाकली उडी, फक्त ते जमलं पोहायला थोडंफार. इथे पूर्ण धुका झालेला आहे बघा, पूर्ण नजारा बघा कसा आहे.